तुमच्या याच्यात नाव आहे, माझ्या याच्यात नाव नाही. काय म्हटलं, एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 1/4 रक्कम शिक्षणावर, त्यानंतर पगाराच्या 1/8 घरभाडे, पगाराच्या 2/9 इतर बाबी, म्हणजे मोबाईल रिचार्ज वगैरे विचारायचं. ते महत्वाचं आहे. जीव गेलाच चालेल, पण मरेपर्यंत रिचार्ज पाहिजे बरं आपल्याकडे. 2/9 इतर बाबींवर, यानंतर त्याच्याकडे इतकं करूनही किती रुपये उरले? 11,600. बरोबर आहे. 11,600 म्हणजे काय झाली त्याची बचत, है की नाही? हा, मग सेम कंडिशन काय? त्याचा पगार आहे, एका व्यक्तीचा पगार वजा बाकीचे सगळे खर्च. मग खर्च त्याचे दिलेले आहेत. मेन खर्च काय? शिक्षण. अजून दुसरा खर्च काय? घरभाडे. आणि मग इतर बाबी आहेत, किराणा गिराणा काय असेल त्याचं. इतकं काय आपल्याला डिटेल दिलं नाही. 2 खर्च महत्वाचे दिले आपल्याला, 3 खर्च दिले इतर खर्च. तरीही इतकं करून त्याच्याजवळ 11,600 रुपये शिल्लक राहतात. बरोबर आहे. पगार वजा खर्च, उरलेली रक्कम. पण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, काय? पगारच माहित नाही आम्हाला. आणि जी गोष्ट गणितामध्ये माहित नसते ते गृहीत काय धरतो आपण? एक्स गृहीत धरतो. हे गणित काळजीपूर्वक शिका. आकडे चेंज होतील पेपरमध्ये, ऍज इट इज देतो. बरोबर आहे. जितके ऑनलाईनचे पेपर झाले सगळ्या शिफ्टचे झाले, आलटून पालटून अशा पद्धतीचं गणित विचारलं, भलेही आकडे वेगळे असतील. तुम्ही फक्त थीम समजून घ्या, आकडे बदलले तरी चालते. कारण अशा पद्धतीचे गणित आहे की नाही, आपलं काय करतात माहितीये का? स्कोर कव्हर करतात. काय बरोबर असते माहितीये का? मेरिट स्कोर करायसाठी इतर लोक जे सोडवतात तेही तुम्ही सोडवलं, म्हणजे 2 पर्सन आपण गृहीत धरले, ए आहे आणि हा बी आहे. बरोबर आहे. 2 जण आहेत. यानेही 40 प्रश्न सोडवले, यानेही 40 सोडवले. आता पेपर हे 50 मार्काचा, 40 यानं सोडवले. कोण मेरिट आहे याच्यात? मेरिट गिरिट काही नाही, दोघं सारखे. बरोबर आहे. आता उरलेले 10 प्रश्न असे होते की ते ह्या ए न सोडवले, यानं 8च सोडवले. कळलं? इतरांपेक्षा काही कॉमन प्रश्न असतात. हे बा 50% पेपर असा आहे, तुम्ही अभ्यास काहीच नका करू. कारण परीक्षेला येणारे 30% तरी मी असे मानतो, 30% किती काहीच अभ्यास करून येत नाही. ते म्हणतात देऊन पाहू. तो काळ राहिला का देऊन पाहू? आलं लक्षात? दुकानदार तर लिहिले, विकलेली वस्तू परत घेतली जाणार नाही. म्हणजे परीक्षा देऊ राहिलो कशासाठी? तो काळ नाही राहिला तर देऊन पाहू. अशा पद्धतीनं जा की लागू, की अशा पद्धतीनं जायचं की आमचं सिलेक्शन झालं पाहिजे, अशा पद्धतीने जायचं. देऊन घेऊन नाही. गर्दी विनाकारण नका वाढू. 1,000 रुपयाचं चलान, येण्या जाण्याचे भाडे आहे ना. सुशील, आमचा सुशील काम करते म्हणून त्याला पैशाचं महत्व आहे, किंवा कसं येण्या जाण्याचं भाडं आहे की नाही. त्यात म्हणलं सेंटर ॲटोनं नाही तर मग पायी. अशी काटकसरीनं तुम्ही परीक्षा देता, मग सहज नाही जायची ना, सगळं तयारी करून जायची. आता याच्यात माझा सांगायचा उद्देश काय माहिती का? जे इतर लोक नाही सोडवत, ज्यानं ते वेगळं सोडवलं, 2 सारखे पळू राहिले, एखाद्यानं वेगळं पाऊल पहिलं टाकलं, तो मेरिट आला आहे की नाही, रेसमध्ये जिंकला. मग आपण तेच करायचं. जिथं लोकांचे मार्क कटतील ते आपल्याला आलं पाहिजे. कारण कॉमन मी काय सांगतो, 30% विद्यार्थी असे जातात की काहीच वाचत नाही. कोणाला बिन पाठवलं आणि त्याला म्हणलं उद्या तो UPSCचा पेपर आहे, तरीही तो अर्धा सोडून येतेच. आणि अर्धा सोडवला म्हणजे असं तर कधी आलं का तुम्ही किंवा मेरिट? आता ते स्कोर लिस्ट येऊ राहिले, त्या 0 वाला कोणी दिसलं तुम्हाला? 0 नाही. 100 मार्काचा पेपर आहे, 30 40 आहे की नाही. फक्त मी ते BEd CET ची एक लिस्ट पाहिली होती, त्याच्यातलं 18 आणि 17. म्हटलं हे गेलेच कशाला हे अशा मार्कावाले. बरोबर आहे ना. आज एक काल 10वीचा रिझल्ट लागला, सगळे मार्क असे सांगायला लागले 90% पडले. म्हणजे 90च. मग इथं 10वी 12वीची बेरीज केली तर 90 नाही उरायली. मी कालपासून करू राहिलो, 90च पडले म्हणे. काका काय करू? म्हटलं बाबा बरं आहे तो, त्या टक्क्याला काही असं काही अर्थच नाही राहिला. ते म्हटलं मग 100 पेक्षा 101 घेतो काय? वा किती? 101 टक्के किती होती? 100. तसं नाही ना. ठीक आहे, वेगळं करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, जिथं नाही समजलं तिथं मला थांबवा. कळलं? पगारातून एकूण खर्च केली, उरलेली पगार. आम्हाला पण पगार माहित नाही. मग जी गोष्ट आम्हाला माहित नाही, समजा, हे लिहायचं नाही बरं पेपरात, समजा लिहू राहिले. समजा लावला अर्धा घंटा, सोडवला प्रश्न, इतका आनंद झाला त्याला. अबे अर्धा घंटा लागला त्याला. किती घंटा? अर्धा घंटा. आनंद तेव्हा नाही त्याला किंवा वेळ किती लागला, चला फक्त हेच की मी शिकलो होतो आणि मला आलं,
बंद आहे पेपरात भाऊन 5च प्रश्न सोडवले. कम्प्युटर आपोआप बंद. टाइम संपला म्हणजे टायमावर ध्यानच नाही त्याचं. तसं नाही झालं पाहिजे ते. मग लिहत बसला. समजा याला का मार्क आहेत का 10वीच्या पेपर मध्ये? आला लक्षात? हा समजा काय समजा सुशील त्याचा पगार, तो म्हणन पगार त्याचा, टेन्शन आम्हाला है की नाही. त्याचा पगार बरोबर किती? एक्स. बरोबर एक्स आहे. मग एक्स मधून काय केलं त्यानं? एक्स वजा म्हणजे पगार वजा इतर खर्च. मग इतर खर्च कशाच्या तुलनेत इतर खर्च आहे? पगाराच्या. मग पगाराच्या आता पहा चा ची चे मराठीमध्ये याला म्हणतात षष्टी विभक्ती. बरोबर आहे ना? किती विभक्त आहे मराठीमध्ये? 8 आहे का 7 आहे? नक्की सांगा. का ग ताई? 8च आहे का? अष्टमी आहे का चतुर्थी आहे? कोणत्या कोणत्या आहेत ते नाही माहिती पण आहेत 8. पाठ आहे ना आमचं. विभक्त्या किती? कोणत्या आहे निकम? लयच खास आहे. एकाला म्हणलं ग्रह कोणते? तो म्हणे सर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हटलं किती झाले रे? ते 7च झाले ना, है ना? मग म्हटलं एक तू. ठीक आहे काहीच नाही. विभक्त्या कोणत्या आहेत? पहिलीला प्रथमा, द्वितीय द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी. 7 लोक घोर नाही. फक्त 8वीला अष्टमी म्हणत नाही. त्याला काय म्हणतात? संबोधन. तर हे चाचीचे वाले आहे. तुम्ही म्हणता सर मराठी चॅनल बदलते इथं. एबीपी माझा हिंदीवरून मराठीवर जाते. तर चाचीचे ही काय तर षष्टी विभक्ती. आणि गणितात काय संबंध? जिथं चाचीचे दिसल रे दिसल तिथं अर्थ घ्यायचा गुणीला. चाचीचेचा अर्थ काय घ्यायचा? गुणीला. मग वाक्य काय? पगाराच्या. पगाराच्या पगार किती आहे? एक्स. एक्सच्या किती? 1/4. पगाराच्या पगाराच्या 1/4 केला. पहिला खर्च वजा अजून खर्च केला त्यानं. पगाराच्या 1/8 कशावर? घरभाडे. ठीक आहे. वजा पगाराच्या 2/9. पगाराच्या अजून आहे का काही? नाही. एवढा खर्च आहे त्याचा. बरोबर 11,600 रुपये त्याच्याजवळ उरले. इथपर्यंत काय अडचण? समजलं? स्टेप लिहू नका. लिहिण्यासाठी वेळ आहे आपल्याला. आता काय करायचं? याला एक सोपी पद्धत आहे. गणित खूप मोठं दिसते, क्लिष्ट दिसते, पण तसं काहीच नाही. आता अजून एक माहिती आपल्याजवळ अशी पाहिजे की छेदात जे 4, 8, 9 यांचा काढावा लागते आपल्याला लसावी. हा मग इथं मी लिहितो. ते लहान लेकरावानी वाटते मला लसावी करून 2 ने गुणून 4 ने भागून. तसं नाही. पण नवीन हे तुम्ही तर पहा काय करायचंय. छेदाचा लसावी काढा. कोण काढन ते? पेपरवाला. कोण काढायचा? हा आपणच काढायचा. ठीक आहे. मग लसावी काढणं. आता लसावी नसल माहित, लय सोपा कार्यक्रम आहे. तुम्हाला फक्त अवयव पाडता आले पाहिजे. ते बिन नसते नाही तर ते बिन शिकून घ्या. ठीक आहे. हा मग 4चे अवयव काय पडतील? जे पाड्याचे ते अवयव त्याचे काही असं टेन्शन नाही. त्याचं 2 गुणीला 2. मी रेंज मध्ये आहे का? रेंजच्या बाहेर चाललो मी. रेंजच्या बाहेर चाललो. इकडे काढू लसावी. इथं चालतात का रे? चालते. किती येते? 4. 4चे अवयव काय? 2 गुणीला 2. ठीक आहे. हा त्याच्यानंतर काय आपल्याजवळ 8. 8चे अवयव काय होतात? 2 गुणीला 4. पण मग 4चे अजून पडतात. मग असं लिहिलं तर चालतंय का कदम? 2 गुणीला 2 गुणीला 2 चालेल का? 2 दुने 4, 4 दुने 8. आणि तिसरी संख्या कोणती आहे? 9चे अवयव कोणते आहेत? 3 गुणीला 3. झालं? कळले? हा आता याचा लसावी काढायचा. लसावी मध्ये कॉमन अवयव जो आहे तो पहिले घ्यायचा. घेतला 2. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून 2 आहे का? हा 2 आहे. 2 आहे. किती घ्यायचा? एकदा. कळलं? हा मग आता याला सोबती नाही, या 3ला नाही, या 3ला नाही. मग काय करायचं? गुणीला हे 2 गुणीला हे 3 गुणीला 3. लसावी हा भाग आणि मसावी हा वेगळ्या पद्धतीने पाहू आपण. ठीक आहे. हा लसावी मसावी कसा काढतात तो भाग आपण शिकलोच नाही अजून. त्याच्यामुळे त्याची काही चिंता करू नका. तात्पुरता लक्षात ठेवा. अवयव पाडायचे.
कॉमन कॉमन बिन घ्यायचे, कॉमन वाला एकदा घ्यायचा, बिना कॉमन वाले पण घेऊन टाकायचे. 3 त्रिक 9 दुने 18 दुने आणि 36 दुने, म्हणजे लसावी किती आला भाऊ याचा? 72. ठीक आहे. तुम्ही म्हणसाल लसावीनं काय करायचं? आता लसावीनं या प्रत्येक संख्येला गुणायचं. लसावीनं प्रत्येक संख्येला गुणायचं. कसं करता येईल आता? 72 गुणिला x वजा 72 गुणिला x. अजून एक काम करू आपण, अजून एक काम करू. काय कठीण चाललं ना ते? याचा आणि याचा गुणाकार करा. x गुणिला 1 म्हणजे किती येईल? x/4. ठीक आहे. वजा याचा करून घेऊ पहिल्या. 72 याला गुणिला आहे, गुणिला याचा करून घ्या. x गुणिला 1/8 वजा याचं काय होईल? 2 गुणिला x म्हणजे किती होईल? कशानं गुणायचं? 72 ला 2x छेद 8. हे कळलं का? पहा बरं तुम्हाला. काढलं घेऊ जरा. हे कळलं का? हे x/4 कसे झाले कळलं का? या दोघांचा गुणाकार आहे. 1 गुणिला 1 न x ला गुणलं की x येतो. ठीक आहे. 1 x नाही म्हणायचं. ठीक आहे. हे आलं आणि हेच फक्त 2x. ठीक आहे. आणि प्रत्येकाला कशानं गुणलं? लसावीनं गुणलं. आणि छेदातच सगळ्यांच्या काय द्यायचा? लसावी. किती येतो? 72. आता याला सोडून घेऊ आपण. 72 गुणिला x म्हणजे किती येतील? हे 72x वजा 4 न या 72 ला भागायचंय. आता 4 1 4, 4 1 4, 7तून 4 गेले, 3 उरले. याच्या पुढे ठेवा. 4 8, मग किती झाले? 18. आणि 18 गुणिला x 18x वजा 8च्या पाड्यात 72 येतात का? 8 1 8, 8 9 आणि 9 गुणिला x म्हणजे किती झाले? वजा 9 1 9, 9 8 72 आणि याला गुणिला 8 दुने 16x. ठीक आहे. छेदातले 72 जसेच्या तसे बरोबर किती आहे? 11,600. इथपर्यंत किती लोक आले होते? पोहोचले होते. ठीक आहे. हा मग चालेल. आता वजा 1 वजा 9 आणि वजा 16. वजा 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 असले की तुम्हाला माहित आहे काय होत असते? अधिक होत असते. आकड्यांची बेरीज होते. मग 72x जसाच्या तसा वजा 18 आणि 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27. बरोबर आहे. 27 आणि 16, 27 मध्ये 10 टाकले झाले 37, 37 मध्ये 6 टाकले 30 आणि 3 33. बरोबर आहे का? 43. ओके. म्हणजे वजा किती? 43. छेदात किती? वजा बरोबर 11,600. मला सांगा इथं घेतलं चालतंय की दिसतंय का आपल्या याच्यात? इन कॅमेरा आहे का? हा. 72x मधून 43x गेले, किती आले? नक्की नक्की सगळ्यांना करा. बरोबर आहे का? मग 29x भागीला 72 बरोबर 11,600. हा याला भागीलाय, हा याला भागीलाय. इकडे गेल्यावर काय होईल? तो गुणिला. मग 29x बरोबर 72 गुणिला 11,600. हे कॅल्क्युलेशन करून दाखवा मला. हे तुम्ही करा. करा. 72 गुणिला 11,600. हम्म 83 52 00. हा बरं ठीक आहे. केलं तुम्ही 83. आकडा लक्षात ठेवा. किती आला? 83 52. हा. आता त्याचं काम पडतंय का पहा. किंमत कशाची काढायची आपल्याला? x ची. बरोबर आहे. मग हा x बरोबर 29 ला हा गुणिलाय 72 गुणिला 11,600. हा याला गुणिलाय बरोबरच्या तिकडे नेला तर मी काय होईल? तो भागीला. मग लगेच भागीला इथं करतो मी. अजून सोपं होतंय पहा. आणि 29च्या पाड्यात 72 येतात का?
येतात ना, पाडा असला तर येऊन जायते. 29 एक 29 आणि 29 पहा होतात की नाही. 29 त्रिक पहा 72 आहेत का, आहे पहा. अजून सोपं झालं, आता गुणाकाराची मला आवश्यकता नाही पडली. आणि आता 3 न काय झालं, चुकलं का? मग 29 न जात नाही का, इकडे नाही जात का? 29 एक 29, हा इकडं नाही झालं. ठीक आहे, तुमच्यातलीच बुद्धिमान आहे मी. काय मी लेखकाची भूमिका बजावतो. हा 29 हे बरोबर आहे का? आता एवढं तर तुम्ही करत जा रे. ठीक आहे, आता 72 चोक 4 दुनी 8, किती वेळ लावता? 7 चोक 28 बरोबर आहे का? आणि हे 2 शून्य, किती झाला भाऊचा पगार? 28,800 पगार. एकूण पगार झाला 28,800 झाला. हा आता त्यानं काहीही विचारलं, काहीही, काय त्यानं जर सपोज आता एवढा प्रश्न तो एकूण पगार नाही विचारत, तो त्याच्यातला म्हणतो की त्याने आपल्या प्रश्नात काय घेतलं, तुम्ही कशाचा खर्च काढून दे तुम्हाला, तर त्याने शिक्षणावर खर्च किती केला? 1/4 केला. कशाच्या 1/4 केला? पगाराच्या. मग आपण इथं घेऊ शिक्षण खर्च, शिक्षणाचा खर्च बरोबर एकूण पगार 28,800 गुणिला 1/4. चालेल. 4 एक 4, 4 7 4 दुने 8 आणि 2 0 जसेच्या तसे बरोबर 7,200. हा शिक्षणाचाच नाही, तुम्हाला जर म्हणलं घरभाडे किती खर्च केलं, आता पगारच माहित आहे तर त्याचा आपण कोणताही खर्च काढू शकतो. चालेल, समजलं की नाही? ठीक आहे, नाही समजलं तर अजून एक घेऊ आपण, काय अडचण नाही.